आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी शुक्र ग्रह हा तुमचा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. आता शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी काही काही वेळेला पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह हा वीक असतो. त्यामुळे तुमच्या हे बघा तो कसा ओळखायचा ते सांगते. एखाद्याचा चेहरा असा डल झालेला तुम्हाला दिसेल, कितीही काहीही करा ह्याच्या तोंडावरती नेहमी 12 वाजलेले तुम्हाला दिसतील, म्हणजे हा माणूस याचा शुक्र ग्रह वीक आहे हे समजून चालायचं. त्याला पैशाची नेहमी कमतरता जाणवेल, हा दुसरं लक्षण झालं. आणि ही व्यक्ती देवांपासून थोडी दूर गेलेली दिसेल, कारण की ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो तो मनाने मुळात तो इतका फ्रेश असतो व्यक्ती, सतत एनर्जेटिक, चेहऱ्यावरती एक प्रसन्नता, काही असो नाही तर नसो सदैव हसू चेहऱ्यावरती दिसतं. आणि एक लक्षात घ्या, हसणाऱ्याकडे हसू येतं, रडणाऱ्याकडे रडू येतं. तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यामध्ये सुख हवं असेल, समृद्धी हवी असेल, तर ती पहिले आधी सुरुवात आपल्यापासून करायची. आरशामध्ये उभे राहा, स्वतःला खूप सुंदर दिसलं पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगत आहे. तो उपाय असा आहे, आपण काही ना काही कारणाने घरामध्ये वेलची म्हणजेच इलायची, काही लोक इलायची म्हणतात, वेलदोडे, त्याला मराठी शब्द वेलदोडे पण आहे. तर हे वेलदोडे आणावेत, ते सोलून आपण त्याची जी आतमधले दाणे आहेत त्याची आपण पावडर बनवतो. ती पुरणाला किंवा कुठल्याही गोड पदार्थांमध्ये ती वापरतो. त्याची जी सालं उरतात त्या सालांचं काय करायचं, तर ती सालं तुम्ही सांभाळून एखाद्या डबीत भरून ठेवा. ज्याचा शुक्र ग्रह कमजोर आहे त्याने काय करायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी तापवता त्यामध्ये ते एकच साल जरी तुम्ही रोज घातलं किंवा किमान शुक्रवारी जरी घातलं आणि ते जरा पाणी, आंघोळीचं पाणी गरम केलं आणि मग त्या पाण्याने स्नान केलं, तर तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. उपाय घरगुती आहे, म्हटला तर खूप सोपा आहे. अख्खी वेलचीसुद्धा घालू शकता. पण लोक, तुम्ही म्हणाले ह्या बाईच्या काय डोक्यात फरक पडलाय का, इथे वेलची खायला परवडत नाही आणि ही आंघोळीला घालायला सांगते आहे. वेलची घालू नका, पण तिची सालं तर वापरू शकता. त्या सालांमधून तुम्हाला उपाय सांगितलेला आहे, जरूर करा आणि तुमचे अनुभव जरूर कळवा. जय जगदंब.